Module number 1.14.01. Topic name: Continuing Professional Development. नमस्कार मित्रांनो, कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट आणि उद्दिष्टे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विभागात आपले स्वागत आहे. हे सर्व आपण 2 भागात शिकू. पहिल्या भागात शिकण्यासाठी सर्व उद्दिष्टे 1. कंटिन्युअस लर्निंग आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंटचे महत्त्व सांगा. 2. पर्सनल डेव्हलपमेंट आणि व्यावसायिक ध्येयाचे वर्णन करा. 500 BC ग्रीक फिलॉसॉफर हेरॅक्लिटसने म्हटले आहे, एकमात्र गोष्ट जी स्थिर आहे ती म्हणजे बदल. बदलांशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुमचे यश निश्चित करेल. कंटिन्युअस लर्निंग म्हणजे कौशल्याचा सतत विस्तार आणि शिकण्याच्या आणि ज्ञान सुधारण्याच्या माध्यमातून मनोवृत्तीत बदल. सतत बदलणारे जीवन वैयक्तिकरित्या आणि व्यावसायिकरित्या अनुकूलनाची मागणी करते. चांगल्या प्रकारे तयार केलेला आणि वितरित केलेला कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट महत्त्वाचे आहे, कारण ते व्यक्ती, त्यांचे व्यवसाय आणि जनतेला फायदे देते. कंटिन्युअस लर्निंग आणि व्यावसायिक विकास हे सुनिश्चित करते की तुम्ही तुमच्या ग्राहकांना आणि समुदायाला व्यावसायिक सेवा देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये टिकवत आणि वाढवत आहात. आयुष्यभर शिकणे म्हणजे आयुष्यभर ज्ञान मिळवण्याची आणि नवीन कौशल्ये शिकण्याची प्रक्रिया होय. बरेच लोक पर्सनल डेव्हलपमेंट आणि पूर्ततेसाठी त्यांचे शिक्षण सुरू ठेवतात, तर काही लोक करिअरच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहतात. कंटिन्युअस लर्निंग आणि व्यावसायिक विकासामुळे वैयक्तिक पूर्तता आणि व्यावसायिक विकास होतो. पर्सनल डेव्हलपमेंट ही वर्धित संवाद कौशल्ये, रोजगारक्षमता कौशल्ये, चेतना वाढवणे आणि संपत्ती निर्माण करणे याद्वारे स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया आहे. स्वयं मदत आणि पर्सनल डेव्हलपमेंट चळवळीच्या वाढत्या यशामुळे अनेक शिक्षकांना त्यांच्या संस्थांसाठी अधिक पात्र आणि प्रेरित कर्मचारी मिळविण्यात मदत झाली आहे. पर्सनल डेव्हलपमेंटने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे आणि त्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात प्रेरित केले आहे, कारण त्यांचे शिक्षक सतत नवीन कौशल्ये शिकण्याचा आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निरीक्षण त्यांच्या मनावर मोठी छाप सोडते. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये खालील उपक्रमांचा समावेश होतो. 1. जे जागरूकता आणि ओळख सुधारतात. 2. प्रतिभा आणि क्षमता विकसित करतात. 3. मानवी भांडवल तयार करतात आणि रोजगार क्षमता सुलभ करतात. 4. जीवनाची गुणवत्ता वाढवतात. आणि 5. स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करतात. पर्सनल डेव्हलपमेंट हा व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात घडतो. पर्सनल डेव्हलपमेंट हा केवळ स्वमदत पुरता मर्यादित नाही. खरं तर या संकल्पनेमध्ये इतरांना भूमिकांमध्ये विकसित करण्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक उपक्रमांचा समावेश आहे, जसे की A. टीचर, B. गाईड, C. काउन्सिलर, D. मॅनेजर, E. लाईफ कोच, F. मेंटॉर. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये
खालील उपक्रमांचा समावेश असू शकतो: आत्मजागरूकता सुधारणे, आत्मज्ञान सुधारणे, कौशल्ये सुधारणे आणि किंवा नवीन शिकणे, ओळख किंवा आत्मसन्मान निर्माण करणे किंवा नूतनीकरण करणे. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये खालील उपक्रम देखील समाविष्ट आहेत: सामर्थ्य किंवा प्रतिभा विकसित करणे, करिअर सुधारणे, क्षमता ओळखणे किंवा सुधारणे, रोजगार क्षमता निर्माण करणे, जीवनशैली आणि जीवनाची गुणवत्ता आणि वेळ व्यवस्थापन सुधारणे, आरोग्य सुधारणे, आकांक्षा पूर्ण करणे, जीवन उपक्रम सुरू करणे, वैयक्तिक विकास योजना PDPs परिभाषित करणे आणि कार्यान्वित करणे, सामाजिक संबंध किंवा भावनिक बुद्धिमत्ता सुधारणे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक उद्दिष्टांवरही आपण पटकन नजर टाकू. याचा सविस्तर अभ्यास आपण पुढील भागात नक्कीच करू. 1. व्यावसायिक ज्ञान आणि प्रशिक्षणाचा विस्तार करा. 2. कामाची कार्यक्षमता सुधारा. 3. व्यावसायिक संबंध दृढ करा. 4. उत्तम सादरीकरण कौशल्ये. 5. उच्च नोकरी मिळवा. 6. नवीन अनुभव मिळवा. व्यावसायिक ज्ञान आणि प्रशिक्षण विस्तृत करा. 1. विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे. 2. कार्यशाळांना उपस्थित राहणे. 3. प्रशिक्षण कार्यक्रम. 4. प्रमाणपत्रे मिळवणे. या प्रयत्नांमुळे हे सिद्ध होईल की कामगार सतत स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करत असतो. कामाची कार्यक्षमता सुधारा. A. ऑफिसला लवकर यायला सुरुवात करा. B. कामाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा. C. कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे कार्य करा. व्यावसायिक संबंध मजबूत करा. A. कर्मचारी आणि सहकाऱ्यांशी व्यावसायिक पद्धतीने वागणे. B. वरिष्ठांशी आदरयुक्त वर्तनासह त्यांना दररोज शुभेच्छा द्या. उत्तम सादरीकरण कौशल्ये. कॉर्पोरेट जगतात तुम्हाला अनेक प्रकारचे लोक भेटतात. A. त्यांच्याशी चांगला परस्पर संवाद विकसित करा. B. तुमचे मत स्पष्टपणे आणि थोडक्यात मांडा. C. विषय जाणून घेणे पुरेसे नाही, ते योग्यरित्या आणि काळजीपूर्वक सादर करण्यास शिका. उच्च नोकरी मिळवा. कधीही सेटल होऊ नका. करिअर आणि संस्थेला अधिक चांगले स्थान मिळवून देणाऱ्या सर्व संधींचा लाभ घ्या. तुमची कौशल्ये चांगल्या प्रकारे कशी वापरायची ते दररोज शिका. नवीन अनुभव मिळवा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. आणि नवीन आव्हाने स्वीकारा. तुम्ही जितकी अधिक आव्हाने स्वीकाराल तितके तुमच्या प्रोफाईलसाठी ते अधिक चांगले होईल. मित्रांनो, यामुळे आपण कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट योजनेच्या या पहिल्या भागाचा शेवट करत आहोत. चला एक द्रुत रिकॅप घेऊया. आम्ही कंटिन्युअस लर्निंग आणि व्यावसायिक विकासाचे महत्त्व शिकलो आणि आम्हाला पर्सनल डेव्हलपमेंट आणि व्यावसायिक उद्दिष्टांचे महत्त्व समजले.